नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही दोघं आलेलो आहे फाट्यावरती. आज संडे होता, तर आज सोमची केस कापायची होती. 5 वाजता बोलला की मला केस कापायचे आहेत. मग आम्ही केस कापायला गेलो फाट्यावरती आणि बाहेर गेलो आणि तसं चालू असतं तर कधी होणारच नाही. मग त्याच्या एका फेवरेट हॉटेलमध्ये गेलो वडापाव खायला. म्हटलं मला वडापाव खायचा आहे. मग आम्ही गेलो वडापाव खायला, पण उशीर झाला होता खूप. आम्हाला जायलाच उशीर झाला होता, त्यामुळे यायलाही उशीर झाला. मग आम्हाला संध्याकाळी उशीर झाला. मग गाडीवरती पण थंडी वाजली. मग चहा पिण्याची हे झाली, तलब झाली. मग घरी आल्या आल्या पहिल्यांदा हातपाय धुवून चहा ठेवला. मग आम्ही दोघांनी चहा घेतला. मग लागले स्वयंपाकाला. तर आज त्याला पावभाजी खायची होती. मग आम्ही येतानाच सगळं मटेरियल घेऊन आलो होतो. मग काय कटिंग वगैरे केलं आणि कुकर लावून दिला. तोपर्यंत साईड बाय साईड बाकीची पण कामं करून घेतली. मग घेतलं पावभाजी केली. मग घेतली पावभाजी करायला. मग पावभाजी झाल्याच्या नंतर आम्ही पाव कट करून घेतले सगळे आणि बटर घेऊन आले होते. मग बटर लावून पाव गरम केले. मस्त लागतात बटर वगैरे लावून, किंवा घरचं तूप लावलं तरी चालतं. पण मी कधी कधी वापरते तूप, कधी कधी बटर आणते. दोन्ही पण ॲडजस्ट कर, एक नसेल तर मग काहीतरी तुपच घेते. मग नंतर मग आम्ही जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग आपला हा मोठा टास्क असतो भांड्यांचा. जोपर्यंत आपली भांडी आवरत नाही तोपर्यंत आपल्याला काही सुचत नाही. कितीही दमलो दिवसभर, आपण शेतातली कामं असो कोणतीही कामं असो, कितीही दमलो तरी आपण संध्याकाळी भांडी घासूनच झोपतो. कारण की दुसऱ्या दिवशी मुलांना शाळा असते लवकर, त्यामुळं त्यांचं लवकर आवरायचं असतं. त्यामुळं आपण भांडे वगैरे आवरूनच झोपतो संध्याकाळी. इथं माझं चालू होतं भांडे घासायचं काम, आणि इकडून तिकडून सोमचं चाललं होतं लुडबुड, हे करू का ते करू का. प्रत्येक गृहिणीचं काम असतं आपलं. भांडी झाल्याशिवाय झोप नाही येणार. त्यामुळं इथं आणि भांडीही खूप पडली होती माझी घासायची. भांडी खूप झाली होती, त्यामुळं ते घासल्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि जर कधीतरी आजारी असेल तर मग मी ठेवते भांडी, पण मग सगळं त्याच्यातलं हे पाणी वगैरे फेकून देऊन खाली ठेवून देते मी. पण किचनवरती नाही ठेवत कधी. मग आता भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर मग आपल्याला किचन क्लिनिंग. मग आपल्याला किचन ओटा वगैरे साफ करून घेतला मी घासून वगैरे. आत्ता कामं झाल्यावर बरं वाटतं. चल बाय.